नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 5 तास वाहतूक कोंडीमध्ये अटकलेली आहे। अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काल बुधवारी 29 तारखेला रात्री पुण्याकडे निघाली होती, पण या प्रवासादरम्यान मानखुर्द ब्रिजवरती जवळपास 5 तास वाहतूक कोंडीत अडकली। एका ठिकाणी 5 तास अडकून पडल्याने तिच्यासह अन्य प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। याचा व्हिडिओ अभिनेत्री सोनालीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। तसे मानखुर्द ब्रिजवर कशा प्रकारे वाहतुकीच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या हे देखील तिने तिच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। मानखुर्द परिसरात बुधवारी 29 एप्रिलला रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। इथे उड्डाणपूलच्या खोदकामासाठी आणलेला भला मोठा यंत्र मंगळवारी रात्री रस्त्यावर कोसळल्यामुळे बुधवारी दिवसभर आणि रात्री सुद्धा या ठिकाणी संपूर्ण परिसरात शिव पनवेल मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। 15 ते 20 मिनिटांच्या वाहतुकीसाठी वाहन चालक जवळपास 4 ते 5 तास वाहतूक कोंडीत अडकले होते। सोनालीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, नमस्कार, मी आता मानखुर्द ब्रिजवर आहे। आता जवळपास 5 तास झाले आहे आणि गेल्या 5 तासापासून मी या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे। मी पुण्याला चालली होती, पण तुम्ही माझ्या पुढे आणि मागे आजूबाजूला कशा प्रकारे ट्रॅफिक जाम झाला आहे ते तुम्ही पाहू शकता। आम्ही ट्रॅफिक कंट्रोल टीमला सुद्धा फोन केले होते, पण त्यांचं असं म्हणणं आहे की पेशंट ठेवा, कारण ही वाहतूक कोंडी खूप मोठी आहे। त्यांना सुद्धा कल्पना नाही आहे की ही वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन सगळं कधी पूर्ववत होईल। आम्ही आता परतही जाऊ शकत नाही। जर कोणी विरुद्ध दिशेने मागे जात असाल तर पुढे काय झालंय हे सांगा किंवा आमच्यासारख्या प्रवाशांची मदत करा। एका ठिकाणी 5 तासापासून अडकणं हे अतिशय भीतीदायक आहे, असेही पुढे तिने म्हटलेलं आहे। सोनालीच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील सोनालीच्या पोस्टवर कमेंट करत मी सुद्धा याच वाहतूक कोंडीत अडकली आहे, काळजी घ्या असं म्हटलं आहे। शिवाय फुलवा खामकर सुद्धा याच वाहतूक कोंडीत अडकली होती। यावर नेटकऱ्यांनी सुद्धा असंख्य कमेंट करत या वाहतूक कोंडीबद्दल नाराजगी व्यक्त केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।